4200 किलोमीटरचा आपला रनिंग रिटर्नचा होणार आहे. आपल्याला हायवे वरना जायला आपल्याला अडचण तर येणार 100%. आज जर कोणाच्या अंगावरती पडला ना भाई, उटी उटी उड़ीसा उड़ीसा भाई, कौन आ रहा है हमारे साथ उड़ीसा. बघा आपण आता बरोबर पोहोचलोय जाशीपूरला. बघा घाट घेतलाय चढायला. सब्जी खराब आहे सब्जी. आणि आपल्याला जी सगळी माहिती दिली ना, इथे कसं यायचं, कुठे कुठे टीपी भेटेल, कुठे कुठे पोलीस तुला अडवतील, कुठे कुठे एंट्री नाही आहे, या भाऊनी सगळी आपल्याला माहिती दिली. बघा आपलो आलो भाऊवन पावसकर. हा मॅटर सॉल्व होईपर्यंत आपलं थांबावं लागेल इथेच. लिमिट आपला असं महिन्याचा लिमिट आपला 10 लाखाचा वर्षाचा आहे. महावीर पार्किंग आणि ह्याच्या बाजूला बरोबर बजरंगी पार्किंग आहे. तर भावानो तुम्हा सर्वांना जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. भावानो आपल्याला भेटले बुकिंग इथे बरोबर. आपण आता 5 दिवस उभा होतो, आजचा 5वा दिवस आहे. आणि 5व्या दिवशी आपल्याला भेटले कुठली माहिती बुकिंग, आणि कुठून भेटले माहिती आहे ते पण तुम्ही सांगतो. आपल्याला बरोबर अलमट्टी एक छोटासा गाव आहे कलकत्त्याच्या बाहेर. बरा झाला, थँक्यू सो मच त्या परमेश्वराचा, त्याने आपल्याला बुकिंग दिली. आणि तुम्हाला सांगतो आपल्याला बुकिंग भेटलं आहे व्हीलसाईवरनं. आणि आपल्याला रेट लागला आहे, बहुत तगडा रेट लागला आहे आपल्याला. 27,000 रुपये रेट लागला आहे. आणि खूप मजा येणार आहे भाऊ. 5 दिवस थांबून आपल्याला जी ही बुकिंग भेटली आहे ना, नशिबाने भाऊ ना, आपण नशिबाने भेटली बुकिंग. बोलू चला आता भेटली तर भेटली आहे, मग घेऊया परमेश्वराचं नाव आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो. टोटली आपला रनिंग होणार आहे मुंबई ते बांगलादेश बॉर्डर प्लस वेस्ट बंगाल कोलकाता ते परत नावाशिवा. टोटली 4200 किलोमीटरचा आपला रनिंग रिटर्नचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडली तर असं माहिती आहे मला की व्हिडिओ तुम्हाला असे आपल्या आवडतात, कारण तुमचे कमेंट बघून मला खूप माझं मन भरून जातं भाऊन. खरं सांगतो तुम्ही एवढी भारी कमेंट करताय. आणि आपल्या या सिरीजला तुम्ही मला एवढी प्रतिसाद चांगली दिली ना भाऊन, खूप छान वाटते. असे जर नवीन राज्य बघून. पण मला असं वाटते की ह्या गोष्टीवरती आपण नंतर बोलूया. पण भाऊन व्हिडिओ आपण इथे सुरुवात करूया. आपली बॅटरी झाली आहे डाऊन, तर पहिली गाडीत धक्का मारूया. चला मग जाऊया. जवळच 20 किलोमीटर आपल्याला जायचं गाडी भरायला. चला. हे बघा भावानो, आपल्यासोबत आलेला अक्षय. अक्षय असं पण स्माईल बरोबर आलेला. अक्षयची बघा गाडी भरली आहे संबलपूर उडीसा आणि प्लस छत्तीसगड ना, रायपूर. आणि इस्माईलची फक्त इस्माईलची फक्त गाडी भरायची बाकी आहे, ते भरून घेईल. पण ऑलरेडी हा 2 माल भरलेत. हा 2 माल आहे, हा दुसरा माल आहे, हा उडीसाचा आहे. अजून एक माल आम्ही काढून ठेवला आहे ह्या गाडीमध्ये छत्तीसगडचा. आता ह्याच्यामध्ये हा माल बसणार नाही. आपल्याला काय ना काहीतरी ॲडजस्ट करून आपल्याला जावं लागेल. आपल्याकडे तर 1 2 3 गाड्या आहेत आपल्या. तर बघू चला आता काहीतरी करू आपण. काय अक्षय काय करायचं आहे, बघू कसं टाकूया ना. चला टाकायला तर लागेल. पहिला आपली गाडी जाऊन भरून घेऊया, मग नंतर परत इथे येऊया. आपल्याला काहीतरी नियोजन लावावं लागेल भाऊ. चला. गाडी सेल्फ मारायला गेलो. आता जरा फ्रेश वगैरे झालो, कपडे वगैरे चेंज केले, कारण ती टी शर्ट धुतली याची. पण चला धक्का मारूया. आगे ये जोर लगा के आयशा, ये बजरंग बली की जय. जरा आ जाओ ना, मीना स्लो करता है. चलो जोर लगा के आयशा. झाली बाबा, झाली एकदाची गाडी चालू. हा लय दम लागला भाऊ, लय दम लागला. त्याला दिले पैसे? नाही त्याला बोल येऊन देऊ काय. चला पार्किंगवाला पैसे द्यायचे. धन्यवाद म्हटलं, धन्यवाद. चला. हाँ अरे मेरे जा रहे हैं. अरे यार अभी है ना, मेरे को एक तो जाना है. देर हो रहा है मालिक, देर हो रहा है मेरे को. चलो ठीक आहे. हा बघा आपण आता हायवेला, म्हणजे हा समोर हायवे आहे दिल्ली कोलकाता मुंबई हा एक्सप्रेस हायवे, म्हणजे नवीनवाला. सॉरी, इथं बरोबर आपलं लोकेशन आहे 20 किलोमीटरवरती. आणि कंपनी बरोबर 5:30ला बंद होणार आहे. आणि वाजल्या जाता बरोबर 4:15. आपल्याला पळवायला लागणार बघा. गावानं घाम बघा किती बघा हातावरती. आणि ते कोलकातामध्ये भाऊन लय नियम आहेत. ते नियम तुम्हाला मी सगळं या ब्लॉगवरती सांगणार आहे. हा काय, पण लाईक केल्याशिवाय भावानं जाऊ नका. आणि तुमचा प्रेम व्यक्त केल्याशिवाय अजिबात व्हिडिओ स्किप करू नका.
म्हणजे व्यक्त म्हणजे कमेंट, लक्षात ठेवा. चला इथनं आता डायरेक्टली बाहेर पडूया. आपल्याला ना बरोबर पॉली पार्कला जायचं आहे. अलमट्टी सिटीच्या थोडासा पुढे एक छोटीशी MIDC आहे. त्या MIDC मध्ये आपल्याला जायचं आहे. तुम्हाला माहिती आहे हा बरोबर हायवे आहे, कलकत्ता दिल्ली मुंबई हायवे नवीनवाला. हो नो, ते बघा ते तुम्हाला तिकडे दिसते तुम्हाला बिल्डिंग वगैरे. हां, ती आहे बरोबर कलकत्ता सिटी. पण सिटी आतमध्ये थोडी राहिली, पण त्याच्यामध्ये ना भावानो कलकत्तामध्ये आपल्याला आपल्या गाड्या एंट्री नाही आहेत. लक्षात ठेवा, दिवसभरात सकाळी 6 ते रात्री 10 ते 11चा टायमिंग आहे, पण तोपर्यंत आपण एंट्री करू शकत नाही. या इथे पुढे आतमध्ये हावडा ब्रिज आहे, लक्षात ठेवा. आणि बघा आता पुढे लागलेला आपल्याला बरोबर टोल लागला आहे. गरम एवढा होते ना, पाणी बघा हाताला बघा, दिसते तुम्हाला पाणी लय म्हणजे लय गरम होते. आणि ह्याच ठिकाणी भाई हा स्टेट आणि चेन्नई काही प्रमाणाच्या बाहेर गरम असतो, लक्षात ठेवा या गरमीच्या महिन्यात या दोन राज्यामध्ये. चला आता आपला लोकेशन आलेलं आहे. हे बघा इंडस्ट्रियल पार्क या ठिकाणी आपल्याला गाडी भरायची आहे. पहिल्या वेळी इथे काटा आहे, तो काटा करूया पहिला. हा पाठचाला किरकिर किरकिर हो काहीतरी करतोय, पहिला काटा करूया. चला हे बघा हा काट्यावरती आपण टाकतोय. 2200 किलो आपला वजन आहे MTचा, म्हणजे आपण 1300 किलो भरू शकतो. चला बघा समोरच गेट आहे, त्या गेटच्या इथे एंट्री करूया. हे बघा आतमध्ये एंट्री केली. 60 रुपये गेट पास, म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये यासाठी 60 रुपये घेतले आपले. ही जी कंपनी आहे ना ती बरोबर 5:30 वाजेपर्यंत चालू आहे. आता वाजलेत बरोबर 5:10 आणि फक्त 200 किलो फक्त मला भावून. हे बघा आपल्या ह्या वेअरहाऊसमध्ये भरायची गाडी, ठीक आहे. चला ह्यांना सांगूया आपण पहिला आलो म्हणून. तुम्हाला दाखवतो आपली गाडी केवढी भरली आहे ती. हे बघा, मग काय आता विचार कसला करताय. आता इथून भाऊ तगडा रिपोर्ट करून जायचा. हे बघा आपल्याला हे सगळं बिल वगैरे आलं आहे बघा. इथे कोलकाता टू नवी मुंबई हे बघा दिसते तुम्हाला. याच्यामध्ये सगळं मी जो आपला गाडी नंबर असतो AV बिलवरती तो सगळा चेक करायचा, लक्षात ठेवा. कधी पण पहिला चेक केला मी, गाडी नंबर तर परफेक्ट आहे. ॲड्रेससुद्धा ॲक्च्युली इथे दिला आहे मध्य प्रदेश, पण मध्य प्रदेशची कंपनी आहे, पण तिला न्यायचं आहे नवी मुंबईला. तर पहिला आता चला गाडीमध्ये पट्टावर बांधूया त्या ड्रमला. त्याच्यानंतर मग आपल्याला इथनं OTP येईल, त्यानंतर मग इथनं निघूया. आपला प्रवास होतो सुरू भावानो. कोलकाता वेस्ट बंगाल ते डायरेक्टली नावा शिवा. बरोबर 2000 किलोमीटरचा आपला प्रवास आणि भन्नाड एकदम ॲडव्हेंचर आपण ट्रिप होणार आपली. खूप मजा येणार. आणि खूप तुम्हाला माहिती आहे आपली मेहनत एवढी लागते ब्लॉग करायला, गाडी चालवायला, त्यानंतर मग एडिट करायला वगैरे खूप काही. आणि ब्लॉग असा पण कधी कधी लेट येतो, कारण एडिट करायची बाकी असते, त्यानंतर मग परत गाडी पण चालवायची असते. तर काही काळजी करू नका, तुम्हाला सगळे ब्लॉग व्यवस्थित भेटून जातील टायमावरती. पण लाईक आणि कमेंट करायला भावना विसरू नका. चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करतो डायरेक्टली. आता जाऊया, काय करूया इथून पहिला डायरेक्टली परत आपल्या ट्रान्सपोर्टला जाऊया, म्हणजे पार्किंगला, महावीर पार्किंगला. चला दिवस घेऊया आणि पहिला डायरेक्टली U-टर्न मारूया, म्हणजे परत आपल्याला काटा करायचा आहे. असं वजन आपल्याला बघायचं आपल्याला असं पण 2200 किलो होता. चला इथं बाहेर जाऊया डायरेक्टली पहिला. आता वजन आपला प्रॉपर किती समजेल. ए डॉगेश बाय बाय बाय. 2 hours later. हे बघा भाऊ नाही आपण पार्किंगमध्ये आहे आणि गाडी आपण आता क्रॉसिंग मारली. तिकडे सुद्धा अक्षयची गाडी बांधून ठेवलेली आहे. आणि ते इस्माईल भाई लवकर गाडी भर. आणि ये भाऊ लवकर. भाऊ तुझं नाव काय. अल्ताफ. भाऊ तुझा इलियास. तुम्ही दोघं पुण्याचे ना कुठल्या सिटी कोणती. अच्छा भोसरीतून. हे सुद्धा आपले व्हिडिओ बघतात दोघंजणं. आणि असं पण इस्माईल भाई तर आपल्या फॅमिली मेंबर आहेच. अक्षयसुद्धा. आणि अक्षय आपल्या सोबत असणार आहे रायपूरपर्यंत. माझ्यासोबत होता येताना, आता जाताना विजू दादा. ॲक्च्युली अक्षय इस्माईल बरोबर होता, आता जाताना बाहेर होतं. आता इथनं आपला जो प्रवास असणार तो गाडी आता डायरेक्टली नॉनस्टॉप मी चालवणार आहे गाडी. काय करायचं मला ॲक्च्युली जायचं आहे गावी, तर त्याच्यामुळे नशीब मला ही बुकिंग भेटली. आपलं मिळलं तर निघूया आता इथनं. चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. बाहेर कुठेतरी जेवूया मस्त की आणि मग निघूया. चला मित्रांनो या, काळजी घ्या. चला स्वामीची बत्ती वगैरे केली, आता निघालो इथनं डायरेक्टली प्रवासाला. ह्याचे पार्किंगचे पैसे द्यायचे आहेत, ते पैसे देऊन ठेवा. नाही चल ए उसको बुलाव मालिक. ह्याचे पार्किंगचे पैसे द्यायचे, पैसे देऊन ठेवते. नाही गेले ते. चला भाऊ तिथनं निघालो आणि बरोबर 50 मीटरच्या अंतरावरतीच हे होता, हा पंप होता. पहिले डिझेल भरून घ्या, टाकी फुल आहे ना भाई. आहे बघा 96. चला इथे फुल करून घ्या.
हे बघा गाडी लावली ते डिझेल भरायला झाले होते फुल. हे बघा 2278 मध्ये फुल झाले. हो ना हायवेला तर आपण आता लागलोच, असं पण जवळच आपला हायवे होता. पण सांगतो तुम्हाला आपल्याला हायवेवरनं जायला आपल्याला अडचण तर येणार 100%. कारण सगळ्या ज्या मोठमोठ्या गाड्या होत्या त्या आता सगळ्या बाहेर पडल्यात. कारण आता नो एंट्री ओपन झाली आहे, तर त्याच्यामुळे हायवेला तर नो एंट्रीचा काही विषय नाही. हायवेला तर एंट्री असं पण 24 आवर्स आहे. जे सिटीमधल्या गाड्या जाणार आहेत त्या सगळ्या बाहेर पडल्यात भावनो. कारण राईट साईडला बघा कंटिन्यू गाड्या मोठमोठ्या गाड्या चालत आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला थोडी अडचण येणार. आता जे बाहेर जाणाऱ्या गाड्या आहेत म्हणजे कलकत्ताच्या बाहेर ते सुद्धा संध्याकाळच्या निघतात, म्हणजे 8, 8:30, 9 वाजता निघतात. आपण त्याच टायमाला बाहेर पडलोय. या गावाचं नाव आहे बरोबर ईश्वरीपूर. हा तुम्हाला असा पण हा गाव दिसणार नाही, कारण आता पाठीमागे जस्ट बोर्ड गेला आणि त्याच्यावरती लिहिलेला बरोबर ईश्वरीपूर. हा बघा आता आपण आहे बरोबर आता कोलाघाटला आहे. हा संपूर्ण ही गावा जी आता सिटी लागली आहे हायवेला ती कोलाघाटची आहे. भावनो काय मग बाहेर पडतोय आणि तुम्हाला वेस्ट बंगालचा जो दुपारचा जो क्लायमेट आहे ना भावनो, सकाळी 10 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत अक्षरशः तो ऊन अंगावर घ्यायची इच्छा व्हायच नव्हती. म्हणून कंटिन्यू ऑफिसमध्ये थांबायचो ट्रान्सपोर्टच्या फास्ट रोड लाईनच्या ऑफिसमध्ये. आणि तुम्हाला माहितीच आहे वेस्ट बंगाल साईडला जो सूर्योदय होतो सकाळी बरोबर 4 वाजता होतो आणि 4 वाजताच उजेड होतो. म्हणजे आपल्या इथे जो सकाळी 7 वाजतात ना ते तिकडे 4 वाजता लक्षात ठेवा. पण क्लायमेट लय खतरनाक आहे तिथे. वेस्ट बंगालचा खडगपूर आला बरोबर. आता हे बघा संपूर्ण सिटी आहे आतमधली खडगपूरची. आणि आता पुढे आपल्याला लागेल बरोबर बॉर्डर लागेल. पण आपल्याला जेवायला काय भेटला ना अजून. हॉटेल बघतोय पण हॉटेल मला जसा पाहिजे तसा भेटत नाही. म्हणजे एकदम जरा थोडासा स्वच्छ वगैरे. वेस्ट बंगाल बॉर्डर भावनो कसं बसा आलो इथे यार. झोप येते पण आता. आणि तो वारा ना एकदम विचित्र वारा आहे हा. एकदम अंगण पूर्ण असं चिकचिकीट करून टाकतोय. आता पुढे आता बरोबर अजंठा धाबा आहे लागेल आपल्याला बरोबर 12-13 किलोमीटरवरतीच आहे. तर तिकडे जाऊन जेवूया मस्त की पहिला. चला झारखंड. आपण झारखंडमध्ये एंट्री केलेली आता रात्री बरोबर 1:15 आले आहेत. आणि आता आपला धाबा आहे ना जो पुढेचा असा पण अजंठा धाबा. लक्षात ठेवा तुम्ही पण कधी आलात ना तर अजंठा धाबा हा लोकेशन ठेवा जेणेकरून तुम्हाला त्रास नाही होणार कुठला. जर तिकडे थांबलात तर सगळ्या आपल्या महाराष्ट्राच्या गाड्या असतात तिकडे. ओहो हे बघा आलो रे अरे आपण आलो रे तेरे आपण फक्त जेवणासाठी आपण इथे आलो रे 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 मस्त जेवण भेटतो या ठिकाणी रे रे. चला जाम गाणी झाली आता जाऊया डायरेक्ट जेवायला. मित्रांनो गुड मॉर्निंग झाली आहे. मी आता बरोबर अजंठा धाब्याला आहे. बघा हा संपूर्ण पार्किंग ही आपली गाडी त्या साईडला अक्षयची गाडी लावली. आता अक्षय आंघोळ झाली फुल फ्रेश ना भाई. सकाळी 6ला निघणार होतं ना, आता वाजलेत 8 वाजलेत. म्हणजे आता विषय म्हणजे डायरेक्टली थांबायचं नाही कुठे. आता डायरेक्ट नॉनस्टॉप निघायचा. आता पाडी मस्त चहा पिऊया. आणि मी विचारच केला की सकाळचा प्रवास करायचा. इथे काय एवढा त्रास नाही झारखंडमध्ये. आता इथून वर 15 किलोमीटर फक्त झारखंड आहे. त्यानंतर मग उडीसा लागेल. चला पहिला आपण चहा पिऊया मग आपण प्रवासाला निघूया. हे बघा भावानो डॉगेश बाय आला सकाळ सकाळ. तुम्हाला माहिती आहे डॉगेश बाय म्हटला की दत्तगुरूचा अवतार असा. पण हे बघा चहा घेतली आहे. अक्षयसुद्धा चहा घेतली आहे. अक्षयला तर 2 ठिकाणी खाली करायचे. अक्षय कुठे कुठे खाली करायचे? ओडिशा रायपूर छत्तीसगड. अक्षयचा असं पण डबल लोड आहे लक्षात ठेवा. डबल लोड म्हणजे समजलं काय रिपोर्ट तगडा. आणि अक्षयचा असं पण एक माल आपल्या गाडीमध्ये तर त्याच्या गाडीमध्ये बसत नव्हता. जो ओडिसाचा जो माल आहे तो त्या गाडीचीच पूर्ण म्हणजे त्या मालाने पूर्ण गाडी भरली. आणि जो छत्तीसगडचा माल आहे तो आपल्या गाडीत आहे. नाही मी नाही सकाळचा काय खात. देवाची बत्ती करूया. प्रवास स्टार्ट. आपल्याला जायचं आहे तिकडे. बघा ना काय सकाळचा क्लायमेट आहे यार. म्हणून मला असा सकाळचा प्रवास करायला मला जाम आवडतो. कारण
वातावरण एकदम थंड असतो आणि त्याच्यामध्ये प्रवाससुद्धा एकदम थंड होतो आणि क्लायमेटसुद्धा भावानं तिथे सुद्धा बघा इथे भाताची शेती आहे आणि अपोजिट साईडला सुद्धा भाताची शेती आहे ही बघा. आता इथे आपल्याला पुढे बरोबर भरम्मा गोरा लागेल. भरम्मा गोराच्या इथनं आपल्याला लेफ्ट टर्न मारायचं आहे. आता आपण बरोबर आहे झारखंडच्या या स्टेटमध्ये आहे. फक्त झारखंडचा हा स्टेट फक्त आपल्याला 15 ते 20 किलोमीटर आपल्याला लागतो वेस्ट बंगालच्या बॉर्डरपासून ते उडीसाच्या एंट्रीपर्यंत. हा बघा हा आहे बरोबर ब्रह्मा रोडा. हा डायरेक्टली झारखंडमध्ये जातो हा रस्ता डायरेक्टली आणि हा उडीसामध्ये. हे बघा बोर्डवरती गेलेला संबलपूर 393, नागपूर 944, मुंबई 1768. म्हणजे आपण ऑलरेडी ते 250 किलोमीटर म्हणजे आपण आलेलो आहे लक्षात ठेवा. आता पुढेच बरोबर बॉर्डर लागेल झारखंडची. हो ना हा तुम्हाला ब्रिज दिसतो ब्रिज हा बघा हा बरोबर जमसोला आहे. ही जी आता समोर दिसतो तुम्हाला ही स्मारक आणि ही लालवाली कमानी ती आहे बरोबर झारखंडची लास्ट बॉर्डर. म्हणजे झारखंड संपला आणि आता बरोबर पोहोचलो आहे उडीसा या स्टेटमध्ये. उडीसा भाई तुम्हाला बघा त्या डोंगरामध्ये दिसतोय घाट आहे असं पण आणि या घाट क्रॉस केल्याच्यानंतर बरोबर बिसोई लागेल. संपूर्ण हा रस्ता खराब आहे असं पण त्याचं काम चालू आहे घाटाचा. आपल्याला थोडीफार अडचण येणार या घाटामध्ये प्रवास करायला कारण संपूर्ण जे धूळ वगैरे ना ती आपल्या गाडीमध्ये येणार कारण आपल्याला ही काच आपली चालू आहे आणि जर ही काच बंद केली तर मग आपल्या गाडीचं तुला माहितीच आहे. जर कोणाच्या अंगावरती पडला ना बरोबर रस्त्याच्या मधीच आहे. म्हणजे काय ना काहीतरी गोंधळ झालेला असं वाटतंय. वरना आलाय गाडी गडगड ना काम चालू म्हटलं की वरना 100% आलाय. काय हे ही कुठली परीक्षा आहे सामायिक का वार्षिक परीक्षा हा बघा ना केवढी लाईन लागली आहे. आला असं वाटतं की लास्ट एक्झाम आहे आमच्या ड्रायव्हर लोकांची. पण मला असं वाटतं पुढे काहीतरी गोंधळ झाला नसावा. बघूया काय झालंय. केला भाऊ गोंधळ या बसवाल्याने. लाईन तिथे आहे मधना लाईन चालली आहे आणि आम्ही चाललोय बघा राईट साईडनी. आता इथे आतमध्ये टाकायला लागेल असं पण हे गाडीवाले का आतमध्ये टाकून देणार नाही मला असं वाटते. पण चुकी आपली आहे त्यांची नाही. तरी एवढा ट्रॅफिक क्लिअर झाला भावना काय म्हणतो किती माहिती ट्रॅफिक इथं कमीत कमी अर्धा पाऊन तर जाणार इथे 100%. तर घाट जाम आहे. नाश्ता करायचा होता आपल्याला बिस्किट घेतलेले मोनाको पूर्ण घाट जाम आहे पूर्ण. आणि आपण रुकलो आतमध्ये आता एवढा आपण राईट मारत मारत एवढा आलो. आता आपण जर इथनं डायरेक्ट रॉंग शॉट टाकली तर मग पुढे ब्लॉक होणार. नशीब ओव्हरटेक मारत मारत राईटने पुढे आलो आणि या इथे दगड फोडायचं काम करायला घेतात. म्हणजे हा जो डोंगर आहे ना त्याचा तो फोडायचं काम करायला घेतात आणि 12 ते 4 हा घाट बंद असणार. नशिबाने आपण बाहेर पडलो. हे बघा आता तर ट्रॅफिकमध्ये आपण क्लिअर झालो आहे. पण राईट साईडला तुम्हाला दिसते ही ट्रॅफिक तुम्हाला दिसते ही जाण्यासाठी आहे. नवीन बायपास होतं बघा त्या साईडनं समोर ना. म्हणजे हा आतला रोड आहे ना तो वापरता येणार नाही. डायरेक्टली बाहेरचाच रोड डायरेक्टली वापरता येणार आहे. हा आहे संपूर्ण जाशीपूर. भाऊ ना आपण ना 2 दिवस अगोदर म्हणजे जेव्हा आपण ट्रान्सपोर्टला होतो तेव्हा असं मनात विचार आला की चला जाऊया मस्त की जरा फेरफटका मारायला सिटीमध्ये. मग अचानक आम्ही निघालो मी आणि इस्माईल भाई आणि अक्षय इस्माईल भाईचा मित्रसुद्धा आलेला. नंतर मग आम्ही त्याची गाडी होती स्विफ्टवाली ती घेऊन आम्ही निघालो डायरेक्टली आपल्या सिटीच्या दिशेला. सिटीवर मस्त आहे की रात्रीची सिटी शिवून चालू होती. आम्ही 9 वाजता निघालेलो 9 सव्वा 9ला. पण ॲक्च्युली आम्हाला घ्यायचा होता गॅजेट घ्यायचा होता कारण कलकत्तामध्ये एक गॅजेटची दुकानं भरपूर आहेत आणि रिजनेबलमध्ये असतात. तर मी बोललो जरा आपल्यासाठी एक माईक वगैरे आपण घेऊया तिथे. तर असं करता करता मग आम्ही आतमध्ये सिटीमध्ये पोहोचलो आणि माहीत नव्हता आम्हाला टायमिंग वगैरे सिटीचा म्हणजे कधी बंद व्हायला का तो मार्केट वगैरे. पण तो आम्ही फिरता फिरता असे भरपूर आतमध्ये आलो. आम्ही प्रॉपर जी कोलकाताची जी सिटी आहे ना त्या सिटीमध्ये आम्ही आलो आणि त्यानंतर मग
इथे आम्ही मार्केटमध्ये गेलो तर मार्केट अक्षरशः बंद झालेला. मार्केट 8 वाजताच बंद होतं आणि आम्ही निघालेलो 9 वाजता. तरी पण मग आम्ही मस्त फेरफटका मारला. पहिल्यांदा मी या सिटीमध्ये आलो आणि सिटी एवढी भारी वाटत होती ना. आणि ह्या सिटीमध्ये फिरण्यासाठी ना भावनो इथे नियमाचं पालन खूप करावं लागतो. तसंच की तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये जेव्हा आपण नो एंट्रीमध्ये आतमध्ये शिरतो तसाच सेम इथे सुद्धा आहे. पण आपल्या महाराष्ट्राच्या गाड्या म्हणजे आपल्या अदर स्टेटच्या गाड्या कुठच्या ज्या आहेत वेस्ट बंगाल सोडून जर त्यांना जर आतमध्ये प्रवेश करायचा असेल तर मग ते लोक ना रात्री 10च्या नंतर म्हणजे 11 वाजताची एंट्री चालू होते. पण 10 वाजता ते लोक सगळ्या गाड्या टाकतात. 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत आतमध्ये आपल्याला एंट्री आहे. आणि जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला सेम तसंच करायचं. रात्री 10 ते 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही सिटीतनं बाहेर पडू शकता. काय लोक दुपारचीच बाहेर पडतात. त्यांना वाटते की आपली एंट्री ओपन झाली. पण नाही भाऊ, दुपारची एंट्री कोणला आहे? जे वेस्ट बंगालच्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी जे छोटे छोटे टेम्पो आहेत आपले पिकअपसारखे त्यांना फक्त एंट्री आहे. बाकीच्या आपल्या गाड्यांना एंट्री नाही आहे. फक्त रात्रीचंच काम करायचं, रात्रीचंच बाहेर यायचं. पण असं पण मजा आली सिटी फिरून कोलकाताची. आणि फर्स्ट टाईम आलेलो कलकत्ताच्या सिटीमध्ये. आणि आपलं तुम्हाला माहिती आहे आपला हा वेस्ट बंगालचा आपला अशी ट्रिप चालू आहे. मुंबई ते वेस्ट बांगलादेश बॉर्डर प्लस आता होतोय तो आपला प्रवास कोलकाता ते डायरेक्टली नावा शिवा. खूप मजा येते यार या प्रवासामध्ये. कारण नवीन राज्य, नवीन रूट, नवीन प्रवास, नवीन सगळं काय बघायला भेटते. कशी वाटली तुम्हाला मित्रांनो ही कोलकाताची सिटी? तुम्हाला माहिती आहे पूर्वी आपल्या भारताची राजधानी कोलकाता होती पण आता दिल्ली आहे, लक्षात ठेवा. चला मग कसं वाटलं तुम्हाला कोलकाताची सिटी बघून? भावानो भारी ना? इथे फक्त एक टेन्शन आहे आणि गाई ना मध्ये येतात. इथे आपल्याला राईट टर्न मारायचा. हा राईट टर्न मारून डायरेक्टली समोरच्या घाटात जायचं आहे. ते तुम्हाला वरती गाड्या चालल्यात. हा बघा घाट घेतलाय चढायला. आपण पाटणा आलो, आता इथे चाललो डायरेक्ट वरती. मित्रांनो काय सगळ्यात उडीसामधला सगळ्यात डेंजर घाट होता पहिला. पण आता त्या डेंजर घाटाला कन्वर्ट केला डायरेक्टली साध्या घाटामध्ये. हा आहे बरोबर कांजीपानी घाट. पण पूर्वी म्हणायचे लोक कांजीपानी घाट खूप डेंजर आहे. इथे सिंगल फक्त रस्ता होता, एक पदरी. एक पदरीमधनं 2 गाड्या जायच्या, लक्षात ठेवा. म्हणजे पूर्वीचे जे रस्ते होते तसे. विषय ना हा परवा 65 रुपये टोल आहे. आता भरपूर भूक लागली आहे कारण नाश्ता नव्हता केलेला. तर नाश्ता कशाला करायला, डायरेक्ट जाऊन जेवूया. तर बघूया इथे जेवायची काय व्यवस्था होते. घरं बघा कशी आहेत तुमची, कौलारू घरं. ज्या पूर्वीच्या काळात होते ह्या अशी कौलारू घरं. हो ना. चला यार 1:30 वाजला असं मला वाटते. हवा इथे राज्यासहित हवा आहे. मस्त जेवे येते ताणून. बघूया पुढचा काय तर पुढे सावळीत गाडी लावूया. चला ॲक्च्युली बिचारायला भूक लागली आहे. भूक लागली आहे काय? अक्षयला पण भूक लागली, मला पण भूक लागली. नाश्ता नाही केला दोघांनी पण, एकत्र निघालो. आता जरा सावळीत गाडी लावली. जरा राजस्थानी भेटला नशिबाने, आता वाट लागली असते. चला तर मस्त निवांत जरा पहिला जेवूया. आला अक्षय आला. भूक लागली, भरपूर भूक लागली. आता 1:30 वाजले. सकाळी नाश्ता नाही केला ना म्हणून प्रॉब्लेम झाला. नाश्ता केलाच नाही. मी तुला बोललो नाश्ता करू तिथं नक्की या. नाश्ता नव्हतं. चला जाऊया तर डायरेक्ट जेवायला. गरम पण भरपूर होते. जरा फ्रेश झालो यार, बरा वाटला. गरम भरपूर होते तरी इथे एवढा काय गरम होत नाही उडीसामध्ये. पण आपल्या समृद्धी हायवेला आणि कलकत्ता वेस्ट बंगाल दुपारची बाहेर पडायची इच्छाच होत नाही तिकडे. म्हणून आम्ही डायरेक्टली ऑफिसला थांबायचो. हे बघा अक्षय बघा त्याचा संसार मांडून ठरवला आहे. हा आहे त्याचा उडीसाचं लोकेशन आणि हा आहे त्याचा रायपूरचा. त्याने 2 माल भरलेत. पण 2 मालपैकी 1 माल आपल्या गाडीमध्ये आहे त्याचा रायपूरच्या.
रायपूरचा माल आपल्या गाडीमध्ये आणि उडीसाचा माल येतो त्याच्या गाडीमध्ये. चला असं तर ऑर्डर दिली आहे. एक चना मसाला, 4 रोट्या, तवा रोटी सांगितली. हे बघा आपला चना मसाला आलेला आहे. प्लेटला, मिरचीला, नमकला जेवण आलेलं आहे. जेवण घ्या पहिले. बघा अक्षय घाबर एवढ्या मोठ्या रोट्या बघून हां होतोय पाहून. हे स्पेशल राजस्थानी रोटी. हे बघा केवढी मोठी आहे. बघा पाहून राजस्थान स्पेशल रोटी बघा. आपल्या घराला 4 चपात्या होती ठीक आहे. मिरचीला पाहिजे मिरची. खूप दिवसांनी मी चना मसाला खातो आम्ही जेवायला या. भाजी खराब आहे. भाजी खराब आहे. सब्जी खराब आहे. खराब आहे सब्जी. हां भाजी खराब होती. तोंडात घेतल्या समजला की भाजी खराब आहे. आपण पण समजून घेऊ शकतो कारण गरमीच एवढी पडते. तर सकाळी केलेल्या लगेच 2-3 तासात लगेच पदार्थ खराबसुद्धा होतो. नो प्रॉब्लेम. आपण दुसरी काहीतरी मागूया. चला हे बघा आपण दुसरी भाजी मागवली आहे. शेवदूध. चपात्या तर आपले तेच आहेत असे. घे टाकू अजून घेऊ. होते कधी कधी असा. लय भारी टेस्टी. हे बघा अक्षयची गाडी गेली. आता आपण सुद्धा निघूया. या साईडचा सुद्धा खिडकी ओपन केली यार. लय गरम होते. 200-250 रुपये बिल झालं यार. 3 पाण्याच्या बॉटल वगैरे बाकीचं सगळं. चला आता निघा ना प्रवास करायला. चला थांबूया नको. चला निघालो. हा बघा हायवे. कोलकाता ओडिसा हायवे. काय मग जाम म्हणजे जाम गरम होतं. याच लाईनीला नाही सगळी ठिकाणी भरपूर गरम होते. तुम्हाला एकच सांगतो आहे जर तुम्ही जर कोलकाता साईडला जर बुकिंग घेऊन आलात तर मग रेट तुमचा तगडा घ्या. नाहीतर मग डबल लोड घेऊन या. कारण इथे टोलला खर्च येतो 4000 रुपये आणि परमिट वगैरे टिप्या वगैरे सगळा पकडून कमीत कमी जातो तुमचा नाही म्हणतात 3-1000 रुपये. ते टोटल 7-1000 रुपये तर असाच वायफाय खर्च आहे. लक्षात ठेवा. म्हणून चांगला भाडा घ्या आणि या कुठे पण कुठल्या पण राज्यात जावा. तुम्हाला माहिती आहे कमी रेट घेऊन सुद्धा तेवढीच मेहनत करायची आहे आणि टाईट रेट घेऊन सुद्धा तेवढीच मेहनत करायची आहे. देवगड. हे बघा भावाने इथून आतमध्ये रस्ता आहे देवगड सिटीला जायला आणि हा पूर्ण देवगड एरिया आहे. आपल्या कोकणातला नाही लक्षात ठेवा. इथला ओडिसाचा देवगड. भाऊ जरा इथे जरा थांबूया. डायरेक्ट गाडी गिअरमध्ये बंद पडली व्हिडिओच्या नादात. आपला पाठीमागे एक आपला हक्काचा माणूस आहे तो येतोय. ॲक्च्युली त्याने मला लोकेशन पाठवलेला पण मला एक कॉल आला ना तर त्याच्यामुळे मिसेसचा कॉल आला. तर त्या कॉलच्या नादामध्ये तो क्रॉस होऊन गेला. मी सुद्धा क्रॉस होऊन गेलो. पाठीमागे जातो येतो 5 किलोमीटर पुढे. आपण जरा थांबूया इथं जरा फ्रेश होऊया. एका गावामध्ये आलो इथे आणि हे बघा तिकडे 2 गाड्या लावल्यात आपली एक आणि कुणालची एक. कुणाला ॲक्च्युली बिचारा तिथे जाऊन रिटर्न येऊन 4 किलोमीटर आपल्याला भेटायला आला आहे. हे बघा इथे आम्ही जस्ट पाण्याची बॉटल घेतो. हा बघा हाय आपला कुणाल. भाऊ कसा आहेस? एकदम ठीक. आता कुठे चाललेस? कलकत्ता. कुठून भरली? पुण्यात. असं पण तुझा हात रूट आहे ना? हां एक नंबर. प्रश्न आता लय गरम होते यार प्रमाणाच्या बाहेर. आणि किती 43-42 टेम्परेचर आहे. विचार करा म्हणजे गाडीतलं 42 दाखवतो म्हणजे बाहेरचं विचार. गाडी आणि ह्याच्याकडे ते AC आहे. AC चालवतो विचार करा 42 दाखवतो. मला तर किती मला तर 44 दाखवेल. मला पाणी घ्या पियाला कारण लय दम लागलं. आणि हा विचार आता जाणार. याची तर अशी पण लाईनच आहे पुणे ते कलकत्ता. भाऊ ही लाईन एक नंबर आहे. पण प्रश्नच नाही लाईनीचा. आणि पोलीस आणि भाऊ हा खरी गोष्ट आहे. मी बुकिंग घेतली ना सगळी माहिती या कुणालकडनं भेटली आपल्याला. कसं काय कुठे जायचा कुठून किती टिपी वगैरे कसा काय टोल वगैरे सगळी जी अपडेट या भाईने आपल्याला दिली. आठवड्याला मी इकडेच आहे.
हा 2 आठवड्यात ना याची तिसरी ट्रिप असते कधीच काय 100%. आता ही परत याची दुसरी ट्रिप नाही, 2 आठवड्यात ह्या आठवड्यात दुसरी ट्रिप. आणि आपल्याला जी सगळी माहिती दिली ना इथे कसं यायचा, किती कुठे कुठे टीपी भेटेल, कुठे कुठे पोलीस तुला अडवतील, कुठे कुठे एंट्री नाही आहे, या भाऊनी सगळी आपल्याला माहिती दिलेली. आणि आपण ह्याच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो कंटिन्यू, कारण हा कलकत्ताला आम्ही कंटिन्यू फिरतो. तर थँक्यू सो मच भाऊ, आपल्याला मदत केल्याबद्दल. तुझ्याकडनं शिकलोय मी ड्रायव्हिंगमध्ये, तुझ्यामुळे आलोय मी. ॲक्च्युली आपले व्हिडिओ बघून बघून कुणाल भाऊनी ही गाडी घेतली. आता 2 वर्ष झाले, पण भाऊ धंदा करायचा तर ह्या माणसाकडनं शिकावा. कारण एक नाही, एकाने पोट भरत नाही तर दोन घेऊन पोट भरायचं, असं आमचं ठरलं आहे. चला इथं होतच नाही. नाही आणि 100-2,000 किलोमीटर गाडी चालवायची, खायची गोष्ट नाही भावानो. तुम्ही फक्त व्हिडिओ बघा, बाकी काय आम्ही चालवतो गाड्या. बस बाकी काय. चहा पिऊया मस्त, छान आहे आपलं, कोल्ड्रिंक आहे, कोल्ड्रिंक पिऊन मस्त तिथे जरा आराम करूया, नंतर 10-1 मिनिटांनी बोलून नक्की निघूया. हे बघा भावानो, कुणाल निघाला वेस्ट बंगालसाठी. बिचारा आपल्यासाठी 5 किलोमीटर फिरून आपल्याला भेटायला आला. आणि झालं काय, मी मिसेस बरोबर बोलत होतो आणि तितक्यात याचे 2 फोन वाजत होते. आम्ही दोघांनी एकमेकांना लोकेशन टाकलेला, पण त्यानंतर मग मी फोनवरती बोलत होतो म्हणून त्याच्यामुळे माझं लक्ष नव्हतं गेला. पण त्यानंतर मग चल चला आपण पण आता गाडी पळवूया, कारण वाजल्यात आता 5 वाजलेत. काळोख तर भारी केला आहे आणि पावसाचं वातावरण झालं आहे. पहिलं म्हणजे गडगडतोय वरती. चला गाडी घ्यायची जरा. काय हे बघा आपलो आलो भाऊवन पावसकर. आपण बरोबर आता संबलपूरला पोचायला, आणि पावसाची हजेरी आली बघा. हे जर दुपारचा पडला असता ना आणि एवढा त्रास झाला नसता यार एवढ्या उन्हाचा. पण ठीक आहे, आता काय बोलणार, शेवटी तो त्याच्या टायमाला पडणार, आपण आपल्या टायमाला प्रवास करणार, बरोबर ना. तर त्याच्यामुळे त्याला दोष देऊन का फायदा नाही. तो एक तर निसर्ग आहे, त्याच्या आता सगळं काय खेळ आपल्याला लक्षात ठेवा. त्याने एकदा काय आपली चिट्ट्या उडवल्या सगळ्यांच्या हक्की, वल्लवरे नाखवा मग. चला पुढे तर बरं संबलपूर आहे हा, अजून सुद्धा म्हणजे फॉरेस्ट रस्ता लक्षात ठेवा. कसा आहे हा, दणक्यात विषय हाड, शांत वातावरण, निवांत प्रवास, हेच आपलं आयुष्य लक्षात ठेवा ड्रायव्हर लोकांचा. हो ना. तो बघा तिकडे मंदिर आहे देवीचा, आणि बाई इथे गोपाल धाबा आहे. ॲक्च्युली झाला काय विषय, फास्टॅगला रिचार्ज होत नाही. ते बघा मी फास्टॅगवाल्यांना कॉल करते, रिचार्जच होत नाही. आता पुढे टोल आहे, 150 रुपयाचा टोल आहे. जर नाही गेलो फास्टॅगला बॅलन्स नसेल तर 300 रुपये जाईल. असे किती आपण डबल टोल द्यायचे. हा मॅटर सॉल्व होईपर्यंत आपलं थांबावं लागेल इथेच, कारण लिमिट आपला असं महिन्याचा लिमिट आपला 10 लाखाचा वर्षाचा आहे. पण काय माहीत कसं काय एवढं पेमेंट जातच नाही. मी कमीत कमीत 7-8 पेमेंट मारले, 2000चा, 3000चा, 1000चा, 300चा मारला, पण नाही होतं. थांबे जरा इथेच आणि जरा आराम करूया इथेच, कारण हा प्रॉब्लेम सॉल्व होईपर्यंत आपल्याला इथे थांबावं लागेल, नाही तर मग परत टोलवरती जाऊन फायदा नाही. इथे धाबा पण आहे, हे बघा इथे आंघोळीचा वगैरे सगळं हौदा वगैरे, इथे आंघोळ वगैरे करूया, मग फ्रेश होऊन निघूया. तर म्हणजे भावानं जरा इथे आराम करूया.